नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत तेलंगणा अधिकृतपणे नक्षली मुक्त राज्य घोषित झालेले आहे या संदर्भात माहिती. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका ही कोणती आहे या संदर्भात माहिती. तसेच भारतीय संविधानाचा सिंधी अनुवाद हा नुकताच प्रकाशित झालेला आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम यामध्ये नव्याने समाविष्ट नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज आहे 16 एप्रिल. 16 एप्रिल 1853. भारतातील पहिली रेल्वे ही आजच्या दिवशी सुरू झालेली होती. पहिला रेल्वेचा मार्ग होता बोरीबंदर ते ठाणे. या इंजिनचं नाव होतं साहिब, सिंध आणि सुलतान. 16 एप्रिल 1922. मुळशी सत्याग्रह हा आजच्या दिवशी सुरू झालेला होता. 16 एप्रिल 1948. राष्ट्रीय छात्र संघ म्हणजेच एनसीसी याची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे. 16 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आवाज दिन म्हणजेच वर्ल्ड व्हॉइस डे म्हणून साजरा केला जातो. मानवी आवाजाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2000. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नुकतंच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये त्यांच्याविषयी वेगवेगळ्या अंगाने प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे सर्वच गोष्टी आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना मिळालेले पुरस्कार याबद्दल माहिती पाहूया. सर्वप्रथम 1987 मध्ये त्यांना नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड हा पुरस्कार मिळालेला होता. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2002 मध्ये आशाताईंना आयफा सर्वश्रेष्ठ महिला प्लेबॅक गायिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. 2009 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव. 2018 मध्ये बंगविभूषण पश्चिम बंगाल सरकार. 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. उमराव जान आणि इजाजत या 2 चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. तसेच फिल्मफेअर पुरस्कार त्यांना 7 वेळा मिळालेला आहे. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. तसेच 2 वेळा त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा हा पार्ट आहे आणि आपल्याला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दलची माहिती असणं हे परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार इथे स्लाइडवर दिलेले आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कोणते राज्य नुकतेच अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. विद्यार्थी मित्रांनो, वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न हा 100% विचारण्यात येऊ शकतो की अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आपण आता जे सांगितलं ते. तर याचं उत्तर आहे तेलंगणा. नुकतेच 42 नक्षलवाद्यांच्या सामूहिक आत्मसमर्पणानंतर याची घोषणा करण्यात आली. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. तेलंगणाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. लोकसभेच्या 17 जागा तर राज्यसभेच्या 7 जागा तेलंगणामध्ये आहेत. विधानसभेच्या 119 जागा आहेत. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 या दिवशी झालेली आहे. आंध्र प्रदेश या राज्यातून हे राज्य वेगळे झालेले आहे आणि हे भारताचे 29वे राज्य बनलेले होते. पुढचा प्रश्न. सिंधी भाषेतील संविधानाचे प्रकाशन नुकतेच कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. भारतीय संविधानाचा सिंधी भाषेतील अनुवाद नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे. याचं प्रकाशन 10 एप्रिल 2026 या दिवशी करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे. हे पुस्तक द्विभाषी म्हणजेच वरती हिंदी इंग्रजी आणि खाली सिंधी अनुवाद अशा पद्धतीचं हे पुस्तक असणार आहे. सिंधी भाषिक नागरिकांना आपले अधिकार आणि कर्तव्य आपल्या भाषेत समजणे यामुळे आता अधिक सोपे होणार आहे. सिंधी भाषेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये ही भाषा समाविष्ट आहे. 22 अधिकृत भाषांपैकी ही एक भाषा आहे आणि समावेश याचा 21व्या घटनादुरुस्ती म्हणजेच 1976 ला जी 21वी घटनादुरुस्ती झाली होती या अंतर्गत या भाषेला
भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारतीय संविधानाचा नुकताच सिंधी भाषेतील अनुवाद प्रकाशित झालेला आहे आणि या अनुषंगाने आपल्याला या फॅक्ट बद्दल पॉलिटी या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कुठे उभारण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजाजी राष्ट्रीय उद्यान. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका ही आता नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. दिल्ली डेहराडून द्रुतगती मार्ग प्रकल्पांतर्गत राजाजी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये तब्बल 14 किलोमीटर लांबीची वन्यजीव मार्गिका उभारण्यात आलेली असून ती आशियातील सर्वात लांब मार्गिका ठरलेली आहे. या मार्गिकेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तर 18 प्रजातींचा वापर या ठिकाणी आहे. हत्तींसह अनेक वन्य प्राणी आधीच मार्गिका वापरत आहेत. याची उन्नत रचना असणार आहे. 7 मीटर उंचीवर रस्ता, खाली मोकळी जागा आणि अडथळामुक्त हालचाल अशा पद्धतीची याची रचना आहे. यामध्ये विशेष सुविधा म्हणजे काय? तर मोठ्या प्राण्यांसाठी रुंद भुयारी मार्ग, लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र बोगदे यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 150 कॅमेरे आणि 29 ध्वनी नोंदकाद्वारे निरीक्षण देखील करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावरणपूरक उपाय काय काय करण्यात आलेले आहेत? तर कमी तीव्रतेचा प्रकाश, ध्वनिरोधक भिंती आणि प्राण्यांना सुरक्षित व शांत मार्ग या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. आता या संपूर्ण मार्गिकेचं महत्व काय? तर ही मार्गिका वन्यजीवांचे नैसर्गिक मार्ग पुन्हा जोडते, म्हणजेच लँडस्केप रिकनेक्शन करते आणि रोडकिल अपघात कमी करण्यासाठी हे मोठे पाऊल ठरत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका ही राजाजी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पहिली द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नवी दिल्ली. पहिली द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ही नुकतीच आयोजित करण्यात आलेली होती. भारतीय नौदलाचा हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. यामध्ये नौसेना प्रमुख आणि सर्व कमांडर्स आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या परिषदेचा मुख्य उद्देश काय? तर राष्ट्रीय सागरी हितसंबंधाचा आढावा घेणे, नौदलाच्या क्षमता विकासावर भर देणे, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचे मूल्यांकन करणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांवर सखोल चर्चा करणे अशा पद्धतीचं याचं मुख्य उद्देश आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पहिली द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ही नुकतीच कुठे पार पडलेली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि हे कोणाच्या रिलेटेड आहे? तर भारतीय नौदलाचा हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. तेलंगणा राज्याची स्थापना कधी झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मे 2014, पर्याय क्रमांक 2 जून 2014, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2014 आणि पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 2015. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच आपल्याला कमेंटमध्ये काही विद्यार्थ्यांचे असे सजेशन होतं की जास्तीत जास्त एमसीक्यू घ्या. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अधिक एक ॲडिशनल एमसीक्यू मी देत आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि हा प्रश्नाचं जे काही उत्तर आहे हे ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर प्रश्न आहे, 131वे घटना दुरुस्ती विधेयक 2026 नुसार लोकसभेची सदस्य संख्या किती करण्यात येणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 600, पर्याय क्रमांक 2 750, पर्याय क्रमांक 3 850 आणि पर्याय क्रमांक 4 900. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं देखील उत्तर व्यवस्थितपणे कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं देखील उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.